नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माझ्या बायकोचा तो एक फोन आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. भाग 3. आपले स्वागत आहे. 2 आठवडे निघून गेले. मी समीरच्या घरी राहत होतो. रोज ऑफिस जायचो. संध्याकाळी मुलांना भेटायला जायचो. पण मेघाशी बोलत नव्हतो. आद्या आणि अर्णव माझी वाट पाहत असायचे. मी आल्यावर धावत यायचे. पप्पा, आज तू आमच्यासोबत राहणार ना? नाही बेटा, पप्पाला काम आहे. पण पप्पा, तू रोज जातोस, आम्हाला तुझी आठवण येते. माझा गळा दाटायचा. मी त्यांना मिठी मारायचो. मेघा दूर उभी असायची. तिचे डोळे नेहमी रडल्यासारखे असायचे. तिचा चेहरा सुकून गेला होता. एक दिवस आद्याने मला विचारलं, पप्पा, तू आणि मम्मा भांडलात का? नाही बेटा. मग तू घरी का नाही राहत? मी काय उत्तर द्यावं? बेटा, पप्पाला थोडा वेळ लागतोय, पण लवकरच सगळे ठीक होईल. पण मला स्वतःलाच विश्वास नव्हता. एक दिवस ऑफिसमध्ये माझ्या फोनवर अनोळखी नंबरचा कॉल आला. हॅलो राजेश, मी विक्रम. माझ्या हातातला फोन घट्ट पकडला. तुला काय हवं? मला तुझ्याशी भेटायचंय. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. प्लीज राजेश, फक्त अर्धा तास. मी थोडा विचार केला. ठीक आहे, पण पब्लिक प्लेसमध्ये. ठीक आहे, स्टारबक्स, बांद्रा. आज संध्याकाळी 6 वाजता? ठीक. मी स्टारबक्समध्ये पोहोचलो. विक्रम आधीच आला होता. एका कोपऱ्यात बसला होता. मी त्याच्यासमोर बसलो. बोल. विक्रमने कॉफीचा सीप घेतला. त्याचा चेहरा तणावग्रस्त होता. राजेश, मला तुझी माफी मागायची आहे. माफी? आत्ता? हो. मी जे केलं ते चूक होतं, मोठी चूक. आता उमजलं. राजेश, मला मेघाबद्दल सगळं माहीत होतं. तिचं लग्न, तिची मुलं. पण मी सेल्फिश होतो. मला फक्त तिला हवी होती. आणि आत्ता? विक्रमने डोकं खाली घातलं. राजेश, आता मला समजलं की मी काय केलं. मी एका कुटुंबाला तोडलं. 2 मुलांना त्यांच्या आईपासून दूर केलं. बरं केलंस जाणून घेऊन. राजेश, मला तुला एक गोष्ट सांगतो. मेघा तुझ्यावरच प्रेम करते. मी हसलो. प्रेम? जर तिला माझ्यावर प्रेम असतं तर तिने तुझ्याशी संबंध का ठेवले असते? कारण ती कन्फ्यूज्ड होती, लोनली होती, आणि मी तिचा ॲडव्हान्टेज घेतला. मी त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणतोयस? विक्रमने एक लांब श्वास घेतला. राजेश, सत्य म्हणजे मी मेघाला डेलिब्रेटली टार्गेट केलं. माझं हृदय धडधडलं. काय? मी जिममध्ये तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला माहीत होतं की ती विवाहित आहे. तिच्या हातात वेडिंग रिंग होती. पण मी तिच्याशी जाणून बुजून बोलू लागलो. तिला कॉम्प्लिमेंट्स देऊ लागलो. तिला स्पेशल फील करवू लागलो. माझ्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. तू प्लॅन केलंस? हो. मला माहीत होतं की ती इमोशनली वल्नरेबल आहे. तिचा पती बिझी आहे. तिला अटेन्शन नाही मिळत. मी ते गॅप फिल केलं. मी उठलो. माझा राग अनावर होत होता. तू कसा डिस्गस्टिंग माणूस आहेस. आजूबाजूचे लोक आमच्याकडे पाहू लागले. विक्रम उठला. मला माहीत आहे मी डिस्गस्टिंग आहे, पण मी तुला सत्य सांगत आहे. मेघाने कोणतीही चूक केली नाही. सगळी चूक माझी होती. तिने तुझ्याशी संबंध ठेवला हे तिची चूक नव्हती. ती मॅनिप्युलेटेड झाली होती माझ्यामुळे. मी त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होतो. तू हे का सांगतोयस? विक्रम परत बसला, डोकं हातात घेतलं. कारण गेल्या 2 आठवड्यात मेघाने मला 50 वेळा फोन केलाय, मेसेजेस पाठवलेत. सगळ्यात एकच म्हणत होती, प्लीज विक्रम, राजेशला सांग की मी इनोसेंट आहे. त्याला सांग की तू मला मॅनिप्युलेट केलंस. माझा राग थोडा कमी झाला. ती तुला फोन करत होती? हो, पण मी तिचे कॉल स्पीक करत नव्हतो, कारण मला गिल्ट फील होत होता. पण आज मी तिचा कॉल पिक केला आणि तिने मला विनंती केली की तुला सगळं सत्य सांगावं. मी परत बसलो. माझं डोकं फिरत होतं. विक्रम, तू खरं बोलतोयस मेघाला वाचवण्यासाठी? नाही राजेश, मी खरं बोलत नाहीये. तू मेघाचे मेसेजेस पाहिलेस ना? तिथे तू पाहशील की सगळे इनिशिएटिव्ज माझ्या बाजूने होते. मी तिला मेसेजेस पाठवायचो, मी तिला कॉल्स करायचो, मी तिला भेटायला सांगायचो. मला तो रात्र आठवली जेव्हा मी मेघाचा फोन बघितला होता. खरंच बहुतेक मेसेजेस विक्रमच्या बाजूने होते. आणि जेव्हा तू आमच्याकडे आलास त्या दिवशी मेघा तिथे का होती माहीत आहे? का? कारण मी तिला फोन करून म्हटलं होतं, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे. ती आली. पण जेव्हा ती आली तेव्हा मी तिला म्हटलं, मेघा, मला तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशिवाय जगता येत नाहीये. तिने मला स्पष्ट नकार दिला. म्हणाली, विक्रम, मला माझ्या पतीकडे परतायचं आहे. तू माझी मदत कर, राजेशला समजावायला. पण मी तिचं ऐकलं नाही. मी तिला इमोशनल ब्लॅकमेल करू लागलो.
आणि तेव्हाच तू आलास. माझे हात थरथरू लागले. विक्रम, तू खरं बोलतोयस. त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं. हो राजेश, आणि मला त्याबद्दल पश्चात्ताप आहे. मी घरी परतलो. मेघा किचनमध्ये होती. मुलं झोपली होती. मेघा? ती वळली. माझ्याला पाहून तिचे डोळे विस्फारले. राजेश, तू इथे? हो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल. मी सोफावर बसलो. आज मी विक्रमला भेटलो. तिचा चेहरा पांढरा पडला. त्यानं तुला काय सांगितलं? सगळं? त्यानं मला सगळं सांगितलं. ती माझ्याजवळ आली. माझ्या पायाशी बसली. राजेश, मी तुला खरं सांगते. मी त्याला फोन केलं नव्हतं कारण मला त्याच्याशी परत जायचं होतं. मी फोन केलं कारण मला तुला सत्य समजावून सांगायचं होतं. मला माहीत आहे. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तुला माहीत आहे? हो, विक्रमने मला सगळं सांगितलं. ती रडू लागली. राजेश, मला माफ कर. मी कमकुवत होते. मी त्याच्या मॅनिप्युलेशनमध्ये अडकले, पण मी तुझ्यावरच प्रेम करते. नेहमीच केलं आहे. मी तिचा हात धरला. मेघा, मला एक गोष्ट माहीत करून घ्यायची आहे. तू जेव्हा विक्रमसोबत फिजिकल रिलेशनशिप ठेवलीस तेव्हा तुझ्या मनात मी होतो का? ती आणखी जोरात रडू लागली. हो राजेश, दर रात्र मी स्वतःला विचारायचे, मी काय करतीये? माझा पती, माझी मुलं. पण मी त्या वातावरणात अडकले होते. विक्रम माझ्याशी खूप चांगला वागायचा, मला स्पेशल फील करवायचा, आणि मी भूल पडले. पण तू 3-4 वेळा, मला माहीत आहे, आणि प्रत्येक वेळेनंतर मला स्वतःचाच तिरस्कार होत होता. शेवटच्या वेळी मी विक्रमला सांगितलं, हे चूक आहे, मी माझ्या पतीकडे परतते. पण त्याने मला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणाला, तू मला सोडलीस तर मी राजेशला सगळं सांगेन. मी घाबरले. माझं हृदय दुखत होतं. माझ्यासाठी, मेघासाठी, आमच्या नात्यासाठी. मेघा, तू मला आधी का नाही सांगितलंस? कारण मला भीती वाटत होती. मला वाटलं तू मला सोडून जाशील. मी उठलो. बेडरूममध्ये गेलो. तिच्या कबर्डमध्ये पाहिलं. तिथे एक डायरी होती. मी ती काढली, उघडली. पहिलं पान. आज मी एक भयानक चूक केली. राजेशला माफ करा. मी पुढचं पान वळवलं. विक्रमने मला आज कॉफीसाठी बोलावलं. मी म्हटलं, मी विवाहित आहे. पण तो म्हणाला, मला फक्त तुझी मैत्री हवी आहे. मी गेले. पण मला वाईट वाटतंय. आणखी पानं. आज विक्रमने माझा हात धरला. मी तो हात हटवला, पण त्यानं म्हटलं, मेघा, तू खूप लोनली दिसतेस. तुझा पती तुझी काळजी घेत नाहीये का? मला रडू आलं, कारण तो खरं बोलत होता. आज मी मोठी चूक केली. विक्रमने मला किस केलं आणि मी प्रतिकार केला नाही. राजेशला माफ करा. मला स्वतःलाच माफ होत नाहीये. मी आज विक्रमला म्हटलं, हे चूक आहे. मी राजेशला प्रेम करते. पण त्यानं म्हटलं, तुला जर त्याच्यावर प्रेम असतं तर तू इथे का आलीस? मला उत्तर नव्हतं. राजेश, तू माझं सर्वस्व आहेस. मी जे केलं ते माफ करण्यासारखं नाहीये. पण मी प्रामाणिकपणे तुला सांगते, मी तुझ्यावरच प्रेम करते. नेहमीच केलं आहे आणि नेहमीच करेन. मी ती डायरी बंद केली. डोळ्यात पाणी आलं. मी हॉलमध्ये परतलो. मेघा तिथेच बसली होती. मी तिच्यासमोर डायरी ठेवली. मी वाचली. तिने डोकं हलवलं. राजेश, त्या डायरीमध्ये माझं मन आहे, माझं गिल्ट आहे, माझं प्रेम आहे. मी तिच्याजवळ बसलो. मेघा, मला काही दिवस लागतील तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवायला. मला माहीत आहे. पण मी ट्राय करू इच्छितो. आमच्या मुलांसाठी, आमच्या 12 वर्षांच्या नात्यासाठी. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आशा होती. तू मला माफ करतोयस. माफ करणं सोपं नाहीये मेघा, पण मी ट्राय करेन, कारण तू माझी बायको आहेस आणि मला तुझ्यावर अजूनही प्रेम आहे. ती माझ्या गळ्यात पडली. जोरजोरात रडू लागली. थँक्यू राजेश, थँक्यू. मी तुला कधीच निराश करणार नाहीये. प्रॉमिस. मी तिला मिठी मारली. माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. पुढच्या काही महिन्यात आम्ही मॅरेज काउन्सिलिंगला गेलो. डॉक्टर शर्मा नावाच्या एका सायकोलॉजिस्टकडे. तिने आम्हाला समजून घेतलं. आमचे प्रॉब्लेम्स ऐकल्या. राजेश, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये इतके व्यस्त होता की तुम्ही मेघाकडे दुर्लक्ष केलं. मला माहीत आहे. मी फक्त पैसे कमवायचा विचार करत होतो. इमोशनल नीड्सचा विचार केला नाही. आणि मेघा, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्स राजेशला सांगायला हवे होते, दुसऱ्या कुणाकडे जाण्याऐवजी. मला माहीत आहे. मी कमकुवत होते. डॉक्टर शर्मा म्हणाल्या, तुम्ही दोघांनी चुका केल्यात, पण चांगली बाब म्हणजे तुम्ही दोघंही ट्राय करू इच्छिता.
आम्ही सुरुवात केली. स्लोली. आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. खुलून. कोणताही राज नाही. मी ऑफिसमधला वेळ कमी केला. संध्याकाळी लवकर घरी यायला लागलो. आम्ही फॅमिली टाईम घालवू लागलो. मुलं खुश होती. आद्या म्हणाली, "पप्पा, आता तू रोज घरी असतोस. मला खूप आवडतं." आणि स्लोली पण शुअरली आमचं नातं पुन्हा बिल्ड होऊ लागलं. 6 महिन्यांनंतर मला विक्रमचा एक मेसेज आला. "राजेश, मला माहीत आहे तू माझ्याशी बोलू इच्छित आहेस, पण मला तुला सांगायचंय, मी मुंबई सोडतोय. नवीन शहर, नवीन सुरुवात. मी जे केलं त्याबद्दल मी नेहमी पश्चाताप करेन. तू आणि मेघा सुखी राहा. तुमची मुलं सुखी राहोत. थँक यू फॉर गिव्हिंग मी द क्लोजर. विक्रम." मी मेघाला तो मेसेज दाखवला. "तो गेलाय. गुड रिडिंग्स," ती म्हणाली. पण तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त रिलीफ होतं. आज आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत. आम्ही एका छोट्या वेकेशनवर गेलो. गोवा. पूर्ण कुटुंब. मी, मेघा, आद्या आणि अर्णव. समुद्राच्या किनाऱ्यावर बसलो होतो. मुलं पाण्यात खेळत होती. मी आणि मेघा हात धरून बसलो होतो. "राजेश, तुला माझी एक गोष्ट सांगू?" "हां." "मी तुझ्यावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम करते, कारण तू मला माफ केलंस." मी तिच्याकडे पाहिलं. माफ करणं सोपं नव्हतं मेघा. आजही कधीकधी मला ते सगळं आठवतं. मला माहीत आहे आणि मी त्याबद्दल सॉरी आहे. ऑलवेज. पण आपण त्यातून बाहेर पडलो. एकत्र. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. सूर्य मावळत होता. आकाश नारिंगी रंगाचं झालं होतं. आद्या न्हावत आली. "पप्पा, मम्मा, बघा, मी किती मोठा शेल शोधलं." अर्णव पण आला. मला पण मोठा मिळाला. आम्ही दोघं हसलो. हे होतं आमचं कुटुंब. इम्परफेक्ट, पण खरं. आज रात्री हॉटेलमध्ये मुलं झोपल्यावर मी आणि मेघा बाल्कनीत उभे होतो. "राजेश, तुला कधी रिग्रेट होतो का मला परत घेतल्याबद्दल?" मी तिच्याकडे पाहिलं. "कधी कधी. पण मग मी आमच्या मुलांकडे पाहतो, तुझ्याकडे पाहतो, आणि मला समजतं की मी योग्य निर्णय घेतला. तू खूप चांगला आहेस राजेश. मी परफेक्ट नाही मेघा. मीही चुका केल्या. तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्या इमोशनल नीड्स इग्नोर केल्या. पण आता आपण एकमेकांना समजतो, आणि हेच महत्त्वाचं आहे." मी तिला मिठी मारली. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. शांत, रिधमिक. आयुष्य देखील असंच आहे, लाटांसारखं. कधी शांत, कधी वादळी. पण जर तुम्ही एकमेकांचा हात धरला तर तुम्ही कोणत्याही वादळातून बाहेर पडू शकता. आज मी ऑफिसमधून लवकर घरी आलो. मेघाचा बर्थडे होता. मी तिच्यासाठी तिचा आवडतं चॉकलेट केक आणलं होतं. आद्या आणि अर्णवने डेकोरेशन्स केले होते. "सरप्राईज!" आम्ही सगळे ओरडलो. मेघा खुश झाली. "तुम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं?" "हो." मुलं उड्या मारत होती. मी तिच्याजवळ गेलो. एक छोटा गिफ्ट बॉक्स दिला. "हे काय आहे?" "उघड आणि पहा." तिने उघडलं. तिथे एक नवा वेडिंग रिंग होता, आमच्या लग्नाच्या तारखेसह, आणि त्यावर लिहिलं होतं, "फॉर एव्हर अँड ऑलवेज, राजेश अँड मेघा." तिच्या डोळ्यात अश्रू आले. "राजेश, मेघा, मी तुला नवा रिंग देतोय कारण आपण नवीन सुरुवात केली आहे. जुन्या चुका विसरून नवीन प्रॉमिसेस घेऊन." ती माझ्या गळ्यात पडली. "आय लव्ह यू राजेश. खूप खूप. आय लव्ह यू टू." मुलं आमच्या भोवताली गोळा झाली. ग्रुप हग. आम्ही सगळ्यांनी एकमेकांना मिठी मारली. त्या क्षणी मला जाणवलं, लाईफ परफेक्ट नसतं, पण ते खरं असू शकतं, आणि खऱ्या गोष्टींमध्येच खरं सुख असतं. मी हे सगळं का सांगितलं? कारण मला वाटतं की जे लोक अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांना माहीत असावं की सेकंड चान्सेस एक्झिस्ट करतात. माझ्या बायकोचा त्या एक फोनने आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण मी ते परत बिल्ड केलं, कारण मला समजलं की परफेक्ट मॅरेजेस नसतात, फक्त इम्परफेक्ट लोकं असतात जे एकमेकांसाठी ट्राय करतात. मेघानं चूक केली, मोठी चूक केली, पण ती माणूस आहे आणि माणसांकडून चुका होतात. मीही चुका केल्या. तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तिच्या इमोशनल नीड्स इग्नोर केलं. पण आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं, आमच्या मुलांसाठी, आमच्या नात्यासाठी, एकमेकांसाठी. आणि आज मी म्हणू शकतो, आम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहोत. कारण जे नातं तुटून परत जुळतं ते कधीच पूर्वीसारखं नसतं, ते अधिक मजबूत असतं. विश्वासघात माफ करता येतो, पण विसरता येत नाही. पण जर तुम्ही खऱ्या मनाने ट्राय केला तर तुम्ही पुन्हा प्रेम करू शकता, पुन्हा एकत्र येऊ शकता, पुन्हा सुखी होऊ शकता. माझ्या फोनच्या त्या एका कॉलने
माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं.